केशवसुतांची पहिली कविता अंत्यजांच्या मुलाचा पहिला प्रश्न ही आपण पाहिली. दुसरी नवा शिपाई ही कविता पाहिली. आता तिसरी आणि एकंदरीत केशवसुतांच्या ज्या सामाजिक कविता आहेत ह्या सामाजिक कवितांमध्ये सर्वाधिक गाजलेली कविता म्हणजे तुतारी. किंबहुना केशवसुतांची ही जी तुतारी आहे ही केशवसुतांची ही तुतारी गगनभेदी अशी तुतारी आहे. त्यांनी समाजात त्यांच्या विचारसरणीला जे काही पटलं नाही त्याच्या विरुद्ध फुंकलेली ही तुतारी आहे. एकूण 20 कडव्यांची म्हणजे प्रदीर्घ अशी ही कविता. आधी आपण ही कविता वाचूया आणि नंतर तिचं विश्लेषण करूया. या पद्धतीनं आपल्याला नवा शिपाई ही कविता समजून घ्यायला सुद्धा जरा अधिक वेळ लागला. त्याच पद्धतीनं तुतारी सुद्धा समजून घ्यायला अधिक वेळ लागणार आहे, कारण ही त्यांची मोठी आणि महत्वाची कविता आहे. किंबहुना या कवितेनं केशवसूत संप्रदाय निर्माण केला, तुतारी संप्रदाय निर्माण केला. बघा कविता कशी आहे. तुतारी. एक तुतारी द्यामज आणुनी, एक तुतारी द्यामज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने, भेदुनी टाकीन सगळी गगने, दीर्घ जिच्या त्या किंकाळीने, अशी तुतारी द्यामज लागली. अवकाशाच्या ओसाडीतील पडसाद मुकेचे आजवरी, अवकाशाच्या ओसाडीतील पडसाद मुकेचे आजवरी, होतील जे वाचाल सत्वरी, फुंक मारिता जिला जबरी, कोण तुतारी ती मज देईल. सारंगी ती सतार सुंदर, सारंगी ती सतार सुंदर, विना बिनही मृदंग वाजा, सूर ही सनई अलगुज माझ्या, कसची ही हो पडतील काजा, एक तुतारी द्यामज द्यातर सत्वर. रूढी जुलुम यांची भेसुर, संताने राक्षसी तुम्हाला, रूढी जुलुम यांची भेसुर, संताने राक्षसी तुम्हाला, फाडून खाती ही हतवेला जलशाची का, पुसा मनाला तुतारीने ह्या सावध भातर. अवडंबरली ढगे कितीतरी, अवडंबरली ढगे कितीतरी, रविकिरणांचा चूर होतसे, मोहर सगळा गळून जातसे, कीड पिकावरी सर्वत्र दिसे, गाफिलगिरी तरीही नभावरी. चमत्कार ते पुराण तेथुनी, सुंदर सोज्वळ गोडे गोडे मोठे. चमत्कार ते पुराण तेथुनी, सुंदर सोज्वळ गोडे मोठे, अलीकडले ते सगळे खोटे, म्हणती धरुणी ढेरी पोटे, धिक्कार अशा मूर्खा लागुनी. जुन्या नभी या ताजे तारक, जुन्या नभी या ताजे तारक, जुन्या भूमीवर नवी टवटवी, जुना समुद्रही नवरत्नेवी, जुन्यातून जी निष्पत्ती नवी, काय नव्हे ती श्रेयस्कारक. जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जुने जाऊ द्या मरणा लागुनी, जाळूनी किंवा पुरुणी टाका, सडतन एका ठाई ठाका, सावध ऐका पुढल्या हाका, खांद्यास चला खांदा भिडवणी. प्राप्त काल हा विशाल भूदर, प्राप्त काल हा विशाल भूदर, सुंदर लेनी तयात खोदा, नावे अपुली त्यावर नोंदा, बसुनी का वाढविता मेदा, विक्रम काही करा चला तर. अटक कशाची बसला घालुनी,
अटक कशाची बसला घालुनी पूर्वज वदले त्यागमले ते ऐका खुशाल सादर चित्ते परंतु सरका विशंक पुढते निरोप त्यांचा ध्यानी घेऊन निसर्ग निर्घृण त्याला मुरवत निसर्ग निर्घृण त्याला मुरवत नाही अगदी पहा कशाची काला सहजी क्रीडा त्याची ती सकलाल्ला समान ज्याची चुरुणी टाकी प्रचंड पर्वत त्याशी भिडुनी झटुनी झगडत त्याशी भिडुनी झटुनी झगडत उठवा अपुले उंच मनोरे पुराण पडक्या सदनी कारे भ्याड बसुनिया रडता पोरे पुरुषार्थ नव्हे पडणे रखडत संघ शक्तीच्या भुईत खंदक संघ शक्तीच्या भुईत खंदक रुंद पडुनी शे तुकडे झाले स्वार्थानपेक्ष जीवी अपुले पाहिजेत ते सत्वर भरले घ्या त्यात उड्या तर बेलाशक धार धरलिया प्यार जीवावर धार धरलिया प्यार जीवावर रळतील रडोत रांडा पोरे गतशतकांची पापे घोरे क्षाला याला तुमची रुधिरे पाहिजेत रे स्त्रैन व्हातर जाऊ बघते नाव लयाप्रत तशात बनला मऊ मेंढरे तशात बनला मऊ मेंढरे अहह घेरिले आहा तिमारे अहह घेरिले आहे तिमिरे होऊ परंतु होऊ नका बावरे धीरा लादे प्रसंग हिम्मत धर्माचे माजवुनी डंबर डंबर म्हणजे अवडंबर ढोंग धर्माचे माजवुनी डंबर नीतीला अनीती अडतळे विसरुनियाध्ये जातात खुळे नीतीचे पद जेथे न ढळे धर्म होतसे तेथेच स्थिर हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर शूरा नो या त्वरा करारे समतेचा ध्वज उंच धरारे नीतीची द्वाही पसरारे तुतारीच्या या सुरा बरोबर नियमन मनुजासाठी मानव नियमन मनुजासाठी मानव नसे नियमनासाठी जाना प्रगतीस जर ते हानी टोना झुगारुनी ते देऊनी बाना मिरवा निज आज ओजाचा अभिनव घातक भलत्या प्रतिबंधावर घातक भलत्या प्रतिबंधावर हल्ला नेण्या करा त्वरारे उन्नतीचा ध्वज उंच धरारे वीरांनो तर पुढे सरारे आवेशाने गरजत हर हर पूर्वी पासुनी अजुनी सुरासुर पूर्वी पासुनी अजुनी सुरासुर तुंबळ संग्रामाला करती संप्रती दानव फार माजती देवावर झेंडा मिरविती देवांच्या मदतीस चला तर देवांच्या मदतीस चला तर अशी ही 20 कडव्यांची प्रदीर्घ मोठीच्या मोठी कविता आहे. कवितेचं नाव आहे तुतारी. तुतारी म्हणजे आव्हानात्मक वाद्य जे रणांगणामध्ये वाजवलं जातं. शत्रूला आव्हान देत असताना वाजवलं जातं. आता केशवसुतांचा शत्रू कोण आहे? तर केशवसुतांचा शत्रू समाजातील ज्या अनिष्ट रूढी परंपरा, जुलूम, अनिष्ट चालीरीती आहेत, ह्या अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा बाळगणारे जे कुणी कर्मठ आहेत, हे कर्मठ म्हणजे केशवसुतांचे शत्रू आहेत. आणि त्यांच्या विरुद्ध फुंकलेली ही तुतारी आहे. केशवसुतांच्या
ज्या गाजलेल्या कविता आहेत, या गाजलेल्या सामाजिक कवितांपैकी सर्वात गाजलेली कुठली कविता असेल तर ती तुतारी ही कविता आहे. तुतारी ह्या कवितेची रचना केशवसुतांनी मुंबईमध्ये 28 मार्च 1893 रोजी केली. मासिक मनोरंजनच्या जानेवारी 1901च्या अंकात ती पहिल्यांदा प्रसिद्ध झाली आणि पुन्हा याच मासिकातून जानेवारी 1916 मध्येही ती प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे एकदा केशवसूत हयात असताना प्रसिद्ध झालेली आहे. केशवसूतांचं निधन झालेलं आहे 1905 मध्ये. पहिल्यांदा मासिक मनोरंजन मध्ये 1901 मध्ये पहिल्यांदा ती प्रसिद्ध झाली आणि दुसऱ्यांदा केशवसूतांचं निधन झाल्यानंतर साधारणपणे 11 वर्षांनी पुन्हा याच मासिकातून ती प्रसिद्ध झाली. या कवितेबाबत एका गोष्टीचं नवल वाटतं, ते म्हणजे केशवसूतांच्या अन्य कविता केशवसूतांनी कविता लिहिल्या गेल्या की लगेचच 4-6 महिन्यात त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत किंवा त्यांना प्रसिद्धी दिली गेलेली आहे. ठराविक नियतकालिकांमधून केशवसूतांच्या कविता प्रसिद्ध होत असत आणि बऱ्याचशा कविता ह्या तशा प्रसिद्ध झाल्या. मात्र ही कविता आशय आणि विषयाच्या दृष्टीनं प्रचंड ताकदीची कविता असून सुद्धा तिच्या प्रसिद्धीला तिच्या लेखनानंतर 7 वर्षे आणि 9 महिने का लागलेले असावे. ही कविता लिहिल्यानंतर पहिल्यांदा प्रसिद्ध झाली ती 7 वर्षे 9 महिन्यांनी कविता प्रसिद्ध झालेली आहे. सध्या सर्वत्र 20 कडव्यांमध्ये आविष्कृत झालेली केशवसूतांची ही तुतारी केशवसूतांनी 28 मार्च 1893 साली लिहिलेल्या या कवितेत एकूण 27 कडवी होती. म्हणजे आत्ता जी कविता आहे तिच्यापेक्षा सुद्धा आणखी मोठी कविता होती. 27 कडव्यांची ही कविता होती. 1901 साली मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली तेव्हा तिच्यात 7 कडवी कवीनं गाळलेली आहे. या कवितेच्या लेखनापासून प्रसिद्धीला स्वतः केशवसूतांनीच वेळ लावलेला असावा. कारण कवितेची 27 कडवी हा त्यांना तुतारीचा पसरटपणा वाटलेला असला पाहिजे किंवा पसरटपणा वाटलेला असावा. ह्या पसरटपणात खरोखरच पसरटपणा होता की अकारण पसरटपणा होता हे सुद्धा जाणकारांच्या नजरेला आणून देणं थोडंसं भाग आहे. त्यासाठी ती 7 कडवी कोणती होती? कवितेचा डौल आणि कवितेचं सामर्थ्य वाढवणारी होती की कवितेची औचित्यहानी करणारी होती? हे आधी आपल्याला बघितलं पाहिजे. प्राध्यापक भस्री पंडित यांनी संपादित केलेल्या समग्र केशवसूत ह्या संपादनातील तुतारी ही 20 कडव्यांचीच आहे. परंतु ह्या संपादनाच्या परिशिष्टामध्ये ही गाळलेली जी कडवी आहेत
ही गाळलेली कडवी आपल्याला बघायला मिळतात. मूळ कविता पाहता प्रचलित म्हणजे सुधारून लिहिलेल्या कवितेतील 4थ्या कडव्यानंतर 5वं कडवं गाळलेलं आहे. नंतर 6व्या नंतरच एक कडवं गाळलेलं आहे. त्यानंतरची 5 कडवी गाळलेली आहेत. खर तर ही कडवी मुळापासून पाहिली तर त्यात कसलीही पुनरावृत्ती नाही. त्यामुळं केवळ विस्तार भयापोटी जर केशवसुतांनी असं केलं असेल तर ते योग्य केलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल. पण पुन्हा प्रश्न येतो तो म्हणजे केशवसुतांच्याच कविता आणि कवीमधला विचार. तो म्हणजे अशी असावी कविता फिरून, तशी नसावी कविता म्हणून. जरी स्वतः केशवसुतांनीच ही कविता काटछाट करून पुन्हा लिहिली असली तरी सध्या या कवितेत नसणारी कडवी जी आहेत ती सुद्धा थोडी आपल्याला उद्धृत करायला पाहिजेत, जी लक्षात घ्यायला पाहिजेत. ती कडवी अशी आहेत. जुन्या धरेवर नव तरु सुंदर, जुन्या तरुवर नवी कळी ती, जुन्या कळ्यातून फळे उपजती, फळातून त्या नवरस गळती, कान म्हणावे मधुर खरोखर. उंच अशा बैसुनी तक्तावर एक वैभवा, थोर भोगितो धुळीमध्ये तो अन्य लोळतो, हालन कुत्रा त्याचे खातो, काय असे ही स्थिती बरोबर. वंदुनिया ह्या देवा लागुनी, घाई घाई धाई धाई मानव रडती, पाय पोसत्या हाना सांप्रती, देव कशाचे अश्रू जे पिती, क्रूर तर नका ते असुरान होनी. रुधिरा दानव अश्रुला सुर, पिती रक्त हे देहामधुनी, वाहे अश्रू पनमेंदूतनी, श्रेष्ठ अश्रुते शोनिता हुनी, असुरा हुनी हे देवाची असुर. स्त्री वर्गाला दासी दडपुनी, दासी पुत्रची मानव होतो, स्त्रीला अज्ञानात ठेवतो, परिणामी दुर्दशेस जातो, धिक्कार अशा चाली लागुनी. पत्नी निधनी अन्य बरी नर, परिपती मरता स्त्रीचा तीते, बळेची देतो संन्यासाते, विसरुनी हे जाणी साफल्याते, अवश्य आहे संप्रती भूवर. पडली छाया मनुजाची जर, विटाळ होतो जर मनुजाला, फावे स्नानची सचैल ह्याला त्याला, काय म्हणावे या मूर्खाला, नरेची केला हीन किती नर. आता ही 7 कडवी धरून एकूण 27 कडवी होतात. पण स्वतःच केशवसुतांनी ही 7 कडवी वगळलेली आहेत. फक्त ती कडवी कुठली होती याच्यासाठी आपण याचा विचार केला. इतकंच. आपल्याला फक्त 20 कडव्यांचा विचार करायचा आहे. आता आपण जी काही कडव्यांचा उल्लेख केला ती 7ही कडवी कवितेचा आशय आणि विषयाला धरूनच आहेत. आणि स्वतः प्राध्यापक भस्री पंडित यांचंही म्हणणं असं आहे की पहिल्या पाठातील कडवी द्वितीय पाठात गाळण्यात आली ते औचित्याच्या दृष्टीनं योग्य झालं, कारण समाज सुधारणा झाली व हे अन्याय नष्ट झाले म्हणजे मग त्यांना काव्य म्हणून महत्व राहत नाही. मात्र या गाळागाळीत नरेची केला हीन किती नर, म्हणजे माणसानंच माणसाला किती हीनत्व दिलं
यासारख्या अर्थांतरन्यासाच्या स्वरूपाचा चरण व्यर्थ गाळला गेला आहे. म्हणजे ही एक सुंदर विचार गाळला गेलेला आहे. म्हणजेच भस्री पंडित यांनी ही कडवी गाळल्याचं समर्थन केलं असलं तरी सुद्धा या कडव्यांमधील एखादं का होईना पण महत्वाचं चरण गाळलं गेलं हे मान्य केलेलं आहे. शिवाय समाज सुधारणा झाल्यावर त्या काव्याचं काव्य म्हणून मूल्य राहत नाही. ज्या मूल्यासाठी ते काव्य लिहिलं ते मूल्यवर्धित झालं की मग त्या काव्याला मूल्य राहत नाही असं सुद्धा म्हणणं हे तितकंसं बरोबर नाही. कारण साहित्य हे काळाचं अपत्य असतं. तुतारी ज्या काळात लिहिलेली आहे त्या काळानुसार तुतारीचा आपल्याला विचार केला पाहिजे.